ओंकार करू निर्धार दे ओंकार। नमो नमो ओंकार करू निर्धार दे ओंकार। शारदा पुत्रांचा उच्चार लक्ष्मी मंत्राचा उद्गार। अशा या संस्कार आणि युवक मंडळ नाशिक, संस्कार आणि मुंबई आणि महाराष्ट्र श्रीयुत रामजी बैठे आणि श्रीयुत आकाशजी ही गोष्ट कोणी नसते, समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो आणि याच इतनी शक्ति हमें दीन दास कमजोर होना, इतनी शक्ति हमें दीन दाता कोई भी भूल होना होना। खूप खूप धन्यवाद। आज आपण इथे छानपैकी आपल्या सगळ्यांची सकाळ आणि समोर बनवलेली आहे। सर्वांना प्रथमतः नमस्कार। मी भूषण अरुण सोंजे, उपाध्यक्ष संस्कार आणि युवक मंडळ नाशिक व यावेळेचे परिचय पुस्तिका समिती प्रमुख। सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना नमस्कार। आवाज येतो आहे? यांच्या संयुक्त विद्यमाने आपण यावर्षी हा परिचय संमेलन घेत आहोत। गेल्या 1.5 महिन्यापासून आमची 4 काळामध्ये आमच्या हातात होते व त्यानंतर आज जे आहे पुस्तक संकलनामध्ये 204 मराठी प्राप्त झालेले आहेत, जे वारंवार वाट बघतात। त्या सकारात्मक प्रतिसाद प्रथम संपर्कात मिळतच नाही, मग पुन्हा आम्ही आपली त्यानंतर आमचे जे पूर्ण टीम आहे त्या सर्वांनीच मला सहकार्य। निशांतजी शिरोडे यांनी जवळपास दिवस रात्र आम्ही 7 दिवस सकाळ प्रिंटिंगला होतो व तिथे आम्ही त्यासाठी आपली माफी मागतो जर असल्यास व थांबतो। एकच विनंती करतो की पुढील सहर्ष स्वागत करतो। खरं तर तुमचे मी आभारी मानतो, कारण या कार्यक्रमास जी शोभा आली आहे ती केवळ आपल्या उपस्थितीने। आजचा हा कार्यक्रम फक्त उमेदवारांना तुमच्यासाठीच आहे आणि म्हणूनच तुमच्यासाठी आयोजित केलेला असल्यामुळे आपला सकारात्मक सहभाग हा आपल्याला आनंद देऊन जाणारच असणार आहे। संस्थापक युवक मंडळ युवकांनी युवकांच्या प्रगतीसाठी आणि ध्येय सिद्धीसाठी ऑप्शनद्वारे निवडलेल्या टीममध्ये ते खेळले, त्यामुळे संघटन अधिकच बळकट बनलेलं। यामुळे विचारांची देवाणघेवाण झाली, पर्यायाने अंतर्गत व्यवसायामध्ये देखील होण्यास मदतच झाली। तसंच महिला बॉक्स क्रिकेट स्पर्धा आयोजित मी पण एकाच मुद्द्यावर फक्त बोलणार आहे तुमच्या सर्वांच्या परवानगीने। आवाज येतो बरोबर? मागे आवाज येतो ना? सर्व मान्यवर व्यासपीठासमोर आसनस्थ आणि जर असेल तर प्रत्येकाला एवढं आग्रहाने का बोलवावं? हा आवश्यक आणि मंथनाचा विषय म्हणून मी या ठिकाणी 3 मिनिट मग मी त्यांना कशाला। विषय हा आहे की पालकांना येऊन इथं 25 पण मुलं चांगले वाटले, पण त्या मुलीला जर याच्यातला एकही चांगला नाही वाटला, त्याच्या पुढच्या 26 ते 30 मध्ये जर मुलं चांगले वाटत असतील तर तुमच्या आता 5 काय आणि 25चा पण आमंत्रण देऊन काही फायदा आहे? तरी पण तुम्ही आमंत्रण दिले, त्यांना चहा पोहे काय जे काय असेल ते पुरणपोळीचा पाहुणचार पण केला आणि मग ती पहिली ट्रीप झाल्यानंतर तुमच्या मुलीने तुमच्या स्थळाला आमंत्रण दिलेला नकार दिला,
तर त्या मुलाला आणि त्या पालकांना काय वाटतं याचा कधी विचार केला पाहिजे. त्यामुळे अजूनही वेळ आहे. ज्यांचे मुलं मुली गावात आहेत त्यांना या कार्यक्रमाला बोलवून घ्या. आणि 100% मी सांगतो की काहींना असं वाटतं की काही मुलं मुली इथं असतात पण स्टेजवर येत नाही. माझ्या प्रत्येक उमेदवाराला कळकळीचं आव्हान आहे की हा कार्यक्रम संपल्यानंतर या संस्कारी नाशिकची ज्यांनी मुहूर्तमेढ रोवली असे संस्थापक अध्यक्ष सचिनजी बागड, हे विवाह परिचय संमेलन संपूर्ण भारतात एकच व्हावं अशा विचारांना ज्यांनी प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिली, साथ दिली असे आदरणीय समन्वय समितीचे अध्यक्ष आदिल वाणी सर आणि महाराष्ट्र युवा मंचचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र पाटकर, आमच्या नाशिक नदीचे भूषण संस्कृतीच्या माध्यमातून घडलेलं एक व्यक्तिमत्व आमच्या नाशिकच्या समाजाचे अध्यक्ष आदरणीय गिरीजी मालपुरे, आमच्या नाशिकच्या मी नक्की काय करायचंय आणि हा 8 तास हे समाज मंडळ का करतंय. मागील 2 महिन्यांचा अनुभव भूषणजी सोंदे, राहुलजी वेंडे, आकाशजी वाणी, विनंताई वाणी यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलाय. आम्ही प्रत्यक्ष घेतलेला आहे. विवाह परिचय संमेलन भरवणे ही काळाची गरज आहे का? पालकांनो तुम्ही स्वतःला विचारा, आपण किती तत्पर प्रतिसाद हा फॉर्म भरण्यासाठी दिला होता. समाज मंडळांनी कोणतं काम केलं पाहिजे? समाजाची गरज जी आहे ती पूर्ण करण्यासाठी समाज मंडळे असतात. समाज मंडळाची गरज पूर्ण करण्यासाठी समाज नाहीये. समाज बांधवांची जी गरज असेल ती समाज मंडळाच्या माध्यमातून पूर्ण व्हावी ही सर्वसाधारण अपेक्षा आहे. मागील 5 वर्षांचा अनुभव आम्ही या विवाह परिचय संमेलनातून घेत आलो. त्यावेळेस डोंबिवलीला घ्यायचं आणि त्यावेळेची मागच्या 5 वर्षाची उपस्थिती कमी जास्त जेव्हा पाहिलं तेव्हा आम्हाला वाटलं की पालकांना कोणाला वाटतं की मी मुंबईला जावं, कोणाला वाटतं मी धुळ्याला जावं, की कोणाला वाटतं मी नाशिकला जावं. याच्यामुळे कदाचित उपस्थिती किंवा प्रतिसाद कमी असेल. म्हणून आम्ही मागील 2 वर्षापासून तिघही मंडळांनी जे विवाह परिचय संमेलन आयोजित करत आहेत त्यांनी एकत्रित विचारविनिमय केला आणि एकच विवाह परिचय संमेलन घेण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय घेतल्यानंतर तुमचा प्रतिसाद जो मिळाला त्याबद्दल मला या ठिकाणी काही शब्द बोलायचे. आज जे 204 उमेदवार इथं नोंदणी झाली आहेत ना, त्यातील फक्त बोटावर 10 ते 15 लोकांनी स्वतःहून नोंदणी केलेली. आमची टीम ही जे आज यशस्वी व्यावसायिक आहे, जे 3 ते 4 फ्लॅटच्या बिल्डिंगचं काम करतायत, असे विवाह परिचय लोक मागील 15 दिवसापासून जेवढे व्हॉट्सअपच्या ग्रुपवर वेगवेगळे विवाह परिचयाचे आपले बायोडाटा आले त्याचे प्रिंट आउट काढल्या आणि मागील 1300 लोकांना फोनद्वारे संपर्क साधतायत. प्रत्येकाची 10-10 मिनिटं बोलले आणि तुम्ही नोंदणी करा असा 8 तास करून 204 जणांची नोंदणी झाली. आज 17 कारणं तुम्ही सांगतात आणि आमच्या या आयोजनाला साथ देत नाही. मग आम्ही आता विचार करण्याची वेळ आली की हे संमेलन याच्या पुढे घ्यायचे की नाही. कारण इथं आमचे पोट भरण्यासाठी संमेलन नाही, तुमची गरज भागवण्यासाठी हे संमेलन आम्ही भरवतोय. हे सगळे उद्योगपती आहे आणि ते 40 उद्योगपती एकत्र येऊन मागील 2 महिन्यापासून 8 तास पूर्ण करतायत समाजाची गरज भागवण्याचा. पण आता व्यासपीठा आणि आम्ही आणि समाज बांधवाच्या मधले काही लोक बसले ते आपापसात चर्चा करायला लागले. जर एवढी नैराश्य परिस्थिती असेल की इथून पुढे विवाह परिचय संमेलन घ्यावे की नाही हा विचार करण्याची वेळ आली. मग त्यावेळेस तुम्ही जेव्हा स्वतःहून संपर्क साधाल तेव्हा आम्ही 2-3 वर्षांनी विचार करून घ्यायचा की नाही घ्यायचं. आज तुम्ही पालक आहात, उद्या पालक नसणार आहे. आज तुमच्या मुलाचं लग्न आहे, तुमच्या वर्षात या वर्षात या महिन्यात तुमचं जमणार आहे, तुमचे पालक वेगळे असणार आहे. त्यामुळे मला तुम्हाला बोलायचं नाही. हे तुम्ही प्रतिनिधी आहात म्हणून तुमच्याशी हा संवाद साधतोय. कारण उद्या पुढच्या वर्षीचे पालक वेगळे असणार आहेत. कारण तुमच्या मुलांचं या वर्षात जमलेलं असेल झालेले आहे, त्यांना दोष देत आहेत आणि त्यापासून मध्यस्थी दुरावत चाललेला आहे. परंतु येणाऱ्या काळात समाजाची गरज भागवायची असेल तर मी मध्यस्थी करणाऱ्यांना विनंती करेन तुम्ही मध्यस्थीच्या भूमिकेत नकार राहू पण सूचकच्या भूमिकेत या. क्रमांक सांगा, 1 सेकंदाचा पॉज द्या. ते पान उलटायला जेवढा वेळ लागतो तेवढा फक्त पॉज अपेक्षित आहे. कारण तुम्ही जेव्हा तुमचं गोत्र आणि क्रमांक सांगा तेव्हा परिचय पुस्तिकेतून उघडलं जाईल. परिचय पुस्तिका प्रत्येकाला का दिलेली आहे? आई, वडील, मुलगा, काका, चारी आणि चारी
पुस्तिका आहे का, तर चारींनी सेपरेट परिचय पुस्तिका ओपन करा. तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर त्या टिक मार्क करा. जे आईला आवडतं ते वडिलांना आवडत नाही, जे वडिलांना आवडतं ते आईला आवडत नाही, दोघांना आवडतं ते मुलाला आवडत नाही, म्हणून तुम्ही सेपरेट टिक मार्क करा आणि घरी जाऊन विचारमंथन करा की मला का आवडलं होतं. कारण तुमच्या सगळ्यांना आवडेल असं स्थळ कसं शक्य आहे? तुम्हाला सगळ्यांना आवडेल असं स्थळ शक्य नाही, म्हणून तुम्ही वेगळी टिक मार्क करा आणि मुलाच्या टिक मार्क केलेल्या प्राधान्य द्या. मध्यस्थीचा असो किंवा आमंत्रण स्वीकारल्यानंतरच्या पुढच्या सगळ्या प्रवासाचा असो, सगळ्या मुद्द्यांसाठी आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनासाठी नक्कीच अपेक्षा करतो की आज नक्कीच कवितावर मी खालपत्रामध्ये उमेदवारांना मंचावर आमंत्रित करू इच्छिते. इथे येऊन कृपया आपण स्थानापन्न व्हावे. त्यानंतर मुलाखतकार आपल्या भेटीस मिळणार आहे. चिरंजीव अश्विन कुमार भूषण शिरोडे, चिरंजीव विशाल श्यामकांत भोगरे, कुमारी अंकिता ललित मुसळे, चिरंजीव यश विजय कोटकर, चिरंजीव विलास गणेश शिरोडे, चिरंजीव पुष्पक दिलीप शिरोडे, चिरंजीव सुजित अशोक वाणी, चिरंजीव पियुष दीपक सामनेरकर, चिरंजीव मयूर संजय शिरोडे, चिरंजीव निखिल भालचंद्र कोटकर. जागा उपलब्ध आहे किंवा सेंट्रल पोर्शन आपल्याकडे मागे. मी समीर सुभाष माथुरे. नमस्कार, मी सौ रसिका वैभव माने. हो समीरजी, खरंच आहे. आज आपण आत्या, मामा आणि मावशी जे प्रत्येक वेळी त्या बाळाला वेगवेगळी प्रकारची शिकवण देत असतात आणि त्याच्याने त्याच्या जीवनात एक वेगळा रंग भरला जातो.